धर्माचा जोड मूर्तिमान भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्रीवाच सनकाद्या नारदश्च ऋभुरंसो ऋणरियतिः नैतिग्रहान् ब्रह्मसुधा ह्या वसून ऊर्ध्वरे तसा. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात आणि मैत्रेय विदुराला सांगतात. या ठिकाणी मैत्रेय विदुराला म्हणतात, हे विदुरा, ब्रह्मदेवाची जी संतती आहे, सनकादिक, नारद, ऋभू, हंस, अरुणी हे सगळे नैष्ठिक ब्रह्मचारी निघाले. त्यांनी लग्न वगैरे काही केलं नाही. आणि त्यानंतर ब्रह्मदेवापासून जी त्यांच्या शरीराचे 2 विभाग झाले ते मनु आणि शतरूपा. आणि त्यांच्यापासून पुढे 3 मुली आणि 2 मुलं झाली. त्या आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 मुली आणि उत्तानपाद आणि प्रियव्रत असे 2 मुलं. तर आता मी तुला उत्तानपादाचा वंश सांगतो. प्रियव्रतोत्तानपादो शतरूपापते सुतौ वासुदेवस्य कलयाम रक्षायाम जगत स्थितौ. यांच्यापासूनच पुढे संपूर्ण विश्वामध्ये प्रजा उत्पन्न झालेली आहे. तुला मी प्रियव्रत आणि उत्तानपाद, तर पहिल्यांदा उत्तानपादांची संतती सांगतो. उत्तानपाद नावाचा जो राजा, त्या राजाला 2 पत्नी, 2 स्त्रिया होत्या. एकीचं नाव सुनीती आणि दुसरीचं नाव सुरुची. हे सगळं मोठं रूपकात्मक वाटतं आपल्याला. हे सगळं मोठं, प्रत्येक नाव हे महत्त्वपूर्ण आहे. आपण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अध्यात्माने रुचीला महत्त्व दिलेलंच नाही आहे, नीतीला महत्त्व दिलेलं आहे. जे नीतिमान आहे ते टिकणार आहे. जे केवळ आवडीपुरतं आहे ते क्षणिक आहे. परंतु होतं असं की माणसाचं मन हे आवडीकडे जातं. माणूस हा नीतीच्या ऐवजी आवडीकडे, अर्थात रुचीकडे माणूस ओढला जातो. या ठिकाणी रुची कोणाला आवडत नाही, चव कोणाला आवडत नाही. चव ही इंद्रियांची आहे आणि त्यामुळं ऐंद्रिय पातळीवरचं सुख प्रत्येकाला आवडतं, हा त्यातला मतितार्थ आहे. मग ऐंद्रिय पातळीवरचं सुख म्हणजे चांगले पदार्थ असो, त्याचप्रमाणे गाणं असो, तसेच सुंदर रूप असो, हे सगळं माणसाला ऐंद्रिय पातळीवर आकर्षित करणार आहे. मात्र जी नीती आहे ती माणसाला नैतिक गोष्ट शिकवते आणि ही नैतिकता कोणालाच नको असते. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून नीतिप्रधानता किंवा नीतीने वागणं, धर्माने वागणं हे माणसाला पटत नाही. या दृष्टीने ते म्हणतात, हे 2 ज्या स्त्रिया आहेत त्यापैकी सुरुची आणि सुनीती. सुरुचीला एक मुलगा असतो, तिचं नाव उत्तम आहे, आणि सुनीतीला जो मुलगा आहे तो आहे ध्रुव. पण राजाची आवडती आहे ती सुरुची. आजही आपण सुरुची भोजन शब्द वापरतो. का हो? सुरुची भोजन, जे आवडेल ते खा. अहो, आवडेल ते खा म्हणण्यापेक्षा जे पचेल ते खा हे म्हणलं पाहिजे. जे तुम्हाला पचेल, जे आरोग्यदायक आहे ते खाल्लं पाहिजे. आवडेल ते खाणं योग्य नसतं, पण माणसाची आवड ही खाण्याकडे अधिक आहे. त्यामुळं सुरुची भोजन हा शब्द आज आपण वापरतो. त्याप्रमाणे राजा हा सुरुचीकडे आकर्षित आहे. तो तिच्या प्रेमामध्ये लुब्ध आहे. इतका प्रेमामध्ये तिच्या लुब्ध आहे की सुनीतीकडे त्याचं दुर्लक्ष झालेलं आहे. सुनीती ही ज्येष्ठ आहे आणि सुरुची ही कनिष्ठ आहे, परंतु ही दुसरी पत्नी त्याला प्रिय आहे.
एके दिवशी हा उत्तम सुरुचीचा मुलगा राजाच्या मांडीवर जाऊन बसला. मांडीवर बसल्याबरोबर राजाने त्याला मोठ्या प्रेमाने जवळ घेतलं. आता आपला भाऊ आपल्या वडिलांच्या मांडीवर गेला म्हटल्यानंतर यालाही वाटलं आपण आपल्या वडिलांच्या मांडीवर जावं आणि बसावं. म्हणून हा धावत 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 वरती चढला, दादरा चढला आणि वडिलांच्या दुसऱ्या मांडीवर बसला. बसल्याबरोबर तिकडं सुरुची पाहतच होती. तिने ताबडतोब या ध्रुवाला हटकलं, अये ध्रुवा खाली उतर. तो म्हणाला, का? तू या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाहीये. सुरुची म्हणाली, हे पहा ध्रुवा, तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर त्यासाठी देवाला प्रसन्न करून घ्यावं लागेल आणि देवाला असं मागणं मागावं लागेल की मला सुरुचीच्या पोटी जन्म दे, तरच तुला माझ्या पतिराजाच्या म्हणजे तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसता येईल. तथा चिकीर्षमाणम तम सपत्न्यास्तनयं ध्रुवम. हे ऐकल्याबरोबर चल खाली उतर असे तिचे वाग्बाण ऐकले आणि ताबडतोब तो खरकन त्याचा चेहरा उतरला. बरं, राजाही काही बोलू शकला नाही. राजाही असं म्हणला नाही की नाही नाही राहू दे ध्रुवाला, तोही माझाच मुलगा आहे. उत्तमम नादवृक्षम ध्रुवम राजाभ्यनंदत तथा चिकीर्षमाणम तम सपत्न्यास्तनयं ध्रुवम. सुरुची शृण्वतो राज्ञा शीर्षा महाती गर्विता. ती अत्यंत गर्विष्ठ होती आणि राजाला असं वाटलं की आपण जर आता ध्रुवाला मांडीवर बसवलं तर तिची नाराजी ओढून घ्यावी लागेल. म्हणून तो काहीच बोलला नाही. बालोशी बदन आत्मान मन्य स्त्रीगर्भ समृद्धम न गृहीतो मया यतुम कुक्षापुपिंद्रपात्मजा. माझ्या पोटी जन्म घे तरच तुला या राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार आहे. अधिकाराची भाषा तिने वापरली आणि तो एकदम बारीक तोंड करून खाली उतरला आणि स्फुंदत रडत रडत आपल्या आईकडे गेला, सुनीतीकडे गेला. आईला काहीच कळेना काय झालं. तो रडत होता आणि म्हणाला की माझी ती दुसरी आई आहे ना, ती मला बोलली मातू सपत्न्या सदरुक्ती विद्या श्वसन ऋषादंड हतो यथा ही. तो डोळ्यातून अश्रुपात त्याचा होत होता, स्फुंदत होता, रडत होता आणि रडता रडता म्हणाला की ते दुसऱ्या आईनी मला राजाच्या मांडीवरून खाली खेचलं आणि म्हणाले की तुझा अधिकार नाही, तू माझ्या पोटी जन्म घे, देवाला प्रसन्न करून घे, माझ्या पोटी जन्म घे. त्याचा श्वास हा मोठ्याने चाललेला होता. तम निश्वसंतम स्फुरिताधरोष्ठम. त्याचे ओठ थरथर कापत होते, रडत होता आणि राजाने सुद्धा अडवलं नाही. म्हणे राजाने सुद्धा मला असं म्हणला नाही की माझ्या मांडीवर बसून राहा म्हणून. हे ऐकल्याबरोबर आईने त्याला जवळ घेतलं, प्रेमाने त्याला आलिंगन दिलं, त्याचे डोळे पुसले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं की तुझी जी दुसरी आई म्हणाली ना त्यातलं अर्ध वाक्य बरोबर आहे. कोणतं? देवाला प्रसन्न करून घे. ती म्हणाली ती चूक नाहीये. देवाला प्रसन्न करून घेणं हाच माणसाच्या जीवनातला खरा इत्यर्थ आहे. त्यामुळं आता राज्यासाठी देवाला प्रसन्न करून घे असं मी म्हणणार नाही. आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर ईश्वराला प्रसन्न करून घेतलंच पाहिजे. त्याला विचार करू लागला की आपली आई सुद्धा असं म्हणली नाही की नाही त्या आईचं चुकलं म्हणून, म्हणजे तिचं बरोबर आहे, देवाला प्रसन्न करून घेतलं पाहिजे. मग प्रसन्न करून घ्यायचं तर कसं करावं. तो रात्रभर विचार करत होता आणि रडत होता. आईला वाटलं तू झोपी गेला, पण तू विचार करत होता. रात्र झाली 12-1-2चा समय. तो आईला झोप लागल्यानंतर जे तिथून निघाला ते राज्याच्या बाहेर पडला. खरं म्हणजे राज्यामध्ये अनेक रात्री जागणारे लोक असतात, त्या ठिकाणी द्वारपाल असतात, वेशीचं रक्षण करणारे द्वारपाल असतात. पण त्यांनी कुणीही त्याला हटकलं नाही. का? अहो नावडतीचा मुलगा आहे, नावडतीचं मीठ हाळणी. नावडती म्हणलं की काही खरं नाही. नावडतीचा मुलगा आहे, आपण पुन्हा त्यामध्ये कशाला लचांड लावून घ्यायचे. कोणी काही बोललं नाही. तिथून तो निघाला, ते थेट अरण्यामध्ये दाखल झाला. राज्य सोडलं, वेगवेगळ्या प्रकारचे
नदी, उपवन, त्याचप्रमाणे डोंगर, गिरी ओलांडत 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 एका उपवनामध्ये आला. सकाळ झाली, चालतच राहिला. तेवढ्यात मैत्रिय म्हणतात, विदुरा, अयोध्ये तिष्ठत खलु पारमेष्ठ्यम. एकच मनात विचार होता, देवाला प्रसन्न करायचे, बाकी काही माहीत नाही. आणि देवाला प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला तपश्चर्या केली पाहिजे. एवढ्यात भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. केवळ भगवंताचं नामस्मरण करणारे हे देवर्षी नारद. जेव्हा चांगलं काही व्हायचं असतं तेव्हा नारदाची भेट होते. नारद ताबडतोब त्या वनामध्ये प्रगट झाले. त्यांची भेट झाली. 5 वर्षाचा हा ध्रुव, पण त्यांनी नमस्कार केला नारदाला. आणि नारदाने विचारला, अरे तू एवढा लहान मुलगा एकटाच निघालास कुठं? या अरण्यामध्ये, या वनामध्ये तू एकटा निघालास, तुझ्या बरोबर कुणी नाही, तू लहान आहेस, तुला वाघाची भीती वाटत नाही का? तुला सिंहाची भीती वाटत नाही? अरे लांडगे खातील, सर्प असतात, रात्र होते, रात्री कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी या ठिकाणी हिंडत असतात. आणि त्यामुळं तू जा, परत जा. आता या वनामध्ये, गहन वनामध्ये थांबू नकोस. रात्री बेरात्री मोठमोठे क्रव्यात पशु या ठिकाणी फिरतात, सर्प आहेत, त्याचप्रमाणे हे कोल्हे आहेत, कुत्रे आहेत, लांडगे आहेत, हत्ती आहेत. आणि या सगळ्यांची तुला भीती वाटणं स्वाभाविक आहे. परंतु तू कुठल्या तरी मनामध्ये इच्छा ठेवून निघालाच दिसतो, रागाने काही निघालाच वाटतं. तुला राग आलाय वाटतं कशाचा तरी? तो म्हणाला, हो, मी माझ्या घरून निघालो ते एकाच कारणासाठी, देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. हे ऐकल्याबरोबर नारद हसले. अरे बालका, तू क्षत्रियाचा बच्चा आहेस, त्यामुळं तुला राग येणं स्वाभाविक आहे. अहो तेज क्षत्रियाणाम मानभंग मनुष्यताम. तुझा मानभंग झाला, तुझा अपमान झाला, म्हणून तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण तू लहान आहेस, हे वय नाहीये तुझं. नारद त्याला म्हणतात, तुझं हे वय नाहीये देव प्रसन्न करून घेण्याचं. तो म्हणाला, देव प्रसन्न करून घ्यायला वय लागतं का? आपण म्हणतो ना, व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. अहो व्याधाची जात देवानी पाहिली नाही. गजेंद्र पशु होता हे देवानी पाहिलं नाही. मग माझं वय कशामुळे पाहतील देव? नाही. हे पहा, तुला मी सांगतो, तू मोठा हो, त्याचप्रमाणे त्या वडिलांच्या आणि आईच्या छायेमध्ये तू वाढलेला मुलगा आहेस. खेळण्याचं वय तुझे हे. लक्षायाम कुमारस्य शक्तस्य क्रीडना दिशू. आणि तुझं खेळण्याचं वय आहे. गोट्या खेळाव्यात, विटीदांडू खेळावे, चेंडूफळी खेळावी, हे खेळण्याचं वय आहे तुझं. काय देव प्रसन्न करून घेण्याचं वय आहे का? ते म्हणाले, महाराज, पण तुम्ही या ठिकाणी तुमची माझी भेट झाली आहे ना, मग मला उपदेश करा. मला देव प्रसन्न करून कसा घ्यायचं ते सांगा, मी बरोबर प्रसन्न करून घेतो. अरे त्याला योग समाधी लावावी लागते, त्याला तपश्चर्या करावी लागते. त्याला मोठमोठे तपस्वी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, पण त्यांना देव प्रसन्न होत नाही. यात प्रसादम सवय पुंसाम. देव दुराराध्य, अवघड आहे देवाचं प्रसन्न होणं. आणि तुला इतक्या लहान वयामध्ये शक्य आहे का? मन एकाग्र करणं शक्य आहे का? असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, नारदा, आपली भेट झाली आहे ना, मला तुम्ही ज्ञानोपदेश करा. मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला शरण आलोय, तुम्ही मला शिष्य म्हणून उपदेश करा. आणि आत्मानम तोषयंदी तमसः पारमिच्छति. मला देवाला प्रसन्न करून घ्यायचंच आहे. त्याचा हट्ट पाहिला, याला बालहट्ट म्हणतात. तो हट्टाला पेटला. ते काही मला माहित नाही, मी आता परत जाणार नाही, तुम्ही मला किती परत पाठवा, मी जाणार नाही. त्याची ती निश्चित अवस्था पाहिली. तुका म्हणे, आपण म्हणतो ना, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. निश्चय पाहिला. हा निश्चय एवढा असतो माणसाचा पक्का की देवच प्रसन्न व्हायला पाहिजे, पण त्याला निश्चय पाहिजे. निश्चय हा बुद्धी करते. या ठिकाणी नुसतं मन नाही, मन तर चंचल आहे, पण बुद्धी निश्चय करते, विपर्याय करते. याप्रमाणे आत्मानं तोषयन् देही त्यांनी सांगितलं की नाही, मला
तुम्ही ज्ञानोपदेश करा. कसं भगवंताला प्रसन्न करून घ्यायचे ते सांगा. ध्रुव म्हणतात, सोयम शमो भगवता सुख दुःखात आत्मनाम दर्शन कृपया पुंसाम दुर्दर्शोस्मी द्विधयतु याहा. अहो, तुमचं दर्शन सुद्धा लोकांना प्राप्त होणं मुश्किल आहे. तुम्ही काही सहजासहजी भेटता का? तुमचं दर्शनही देखील सहजासहजी होत नाही. मग तुम्ही भेटल्यानंतर देव भेटणार नाही का? त्यांनी मोठ्या युक्तिवादाने सांगितलं, अहो, संत दर्शन झालं म्हणजे देव दर्शन झाल्यासारखंच आहे. संत भेटले म्हणजे देव भेटतातच. कारण संत मार्ग दाखवतात. संतो दिक आपण म्हणतो ना, संत ही दिशा आहे, संत ही मार्गदर्शक आहे. म्हणून या ठिकाणी बहिरर्क समुत्थिता, जसा आकाशामध्ये सूर्य उगवला म्हणजे सगळे मार्ग दिसतात, त्याप्रमाणे संत भेटले म्हणजे सगळे मार्ग उजळतात. पदम ते बोनोत्कृष्टम जिगीषु साधू वर्तमे. अहो, तुम्ही सगळ्या जगामध्ये फिरणारे पहा. एवढा 5 वर्षाचा ध्रुव आहे, पण त्याला नारद कोण, ते किती ज्ञानी आहेत हे माहीत होतं. नूनम भवान भगवतो यंग परमेष्ठिना विदुदंडे विनाम हितार्थम जगतोर कवत. जगतोर कवत, हातात विणा घेऊन तुम्ही जे फिरता ते सूर्याप्रमाणे आहात. आपण माऊलींचा उल्लेख नेहमी करतो. त्यांच्या पसायदानात म्हटलंय ना की हे कसे संत आहेत, तर ते सूर्याप्रमाणे, परंतु शांत आहेत. सूर्यामध्ये उष्णता आहे, सूर्यामध्ये तेज आहे, सूर्यामध्ये आग आहे, पण शांत वृत्तीचे, पण सूर्यासारखे मार्ग दाखवणारे ते संत असतात. म्हणून मार्तंड जे तापहीन, जे मार्तंड आहेत पण तापहीन आहेत, तसे संत आपण मार्तंडासारखे, तापहीन मार्तंडासारखे. तुम्ही विणा घेऊन जगतोर कवत, जगामध्ये फिरता ते सूर्याप्रमाणे. मग मला का नाही उपदेश करू शकणार तुम्ही? असं ऐकल्यावर एवढ्या लहान मुलाचं मोठं गोड वचन. 5 वर्षाचा हा पोरगा आहे, त्याचं हे अत्यंत सुललित भाषण ऐकल्यानंतर नारदही प्रसन्न झाले आणि नारद म्हणाले, ठीक आहे, तुला मी आता सांगतो त्याप्रमाणे तू कर. मात्र तू आता असं कर, इथून तू मधुवनामध्ये जा. मधुवनामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीहरी कायम वास्तव्याला असतात. त्या मधुवनात तू जा. यमुनेच्या तटाकावरती मधुवन आहे. त्या यमुनेच्या तटाकावर जा, तिथे स्नान कर. स्नान केल्यानंतर कल्पिता आसन, हा मांडी घालून आधी बैस, शांत डोळे झाक, आणि नंतर प्राणायाम कर. प्राणायाम केल्यानंतर मनोमल नष्ट होतात आणि मग मात्र तू मी सांगतो त्याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा जप करायला सांगितलं. आणि कसं करायला सांगितलं ते पुढे त्यांनी केलेलं आहे की 3-3 दिवसाला काय खायचंय, मग 6-6 दिवसाला काय खायचंय, 9-9 दिवसाला काय खायचंय. याप्रमाणे करत 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 तुला भगवान प्रसन्न होईल म्हणून सांगितलं. आता हे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे. मंत्रशास्त्र हे फार सूक्ष्म आहे, आपल्याला कळणार नाही. आपल्याला हे खूप साधे शब्द वाटतात, परंतु हे साधे नाही आहेत. या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की समग्र विश्व आपल्या ताब्यात येऊ शकतं असं वर्णन केलेलं आहे. की नुसतं तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जर 3 दिवस केला नुसता, तर आकाशातले खेचर म्हणजे आकाशातून जाणारे जे देव आहेत किंवा दानव आहेत किंवा प्राणी आहेत ते तुमच्याकडे आकर्षित होतात असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळं या मंत्रशास्त्रामध्ये शंकराचार्यांनी या मंत्रशास्त्रावरही बरंच भाष्य केलेलं आहे. त्यांच्या या प्रवृत्ती सार नावाच्या ग्रंथामध्ये, या ग्रंथामध्ये प्रपंचसार नावाच्या ग्रंथामध्ये, या प्रपंचसार नावाच्या ग्रंथावरती भाष्य करताना त्यांनी मंत्र कसा निर्माण होतो, शब्द कसा निर्माण होतो, नाद कसा निर्माण होतो, त्याचे अर्थ काय असतात, ते कसे योजले म्हणजे काय अर्थ व्यक्त होतो. आपण साधे स्थानी ऋषिकेश तवा प्रकृती गीतेमधला जो श्लोक आहे तो श्लोक सुद्धा मंत्र आहे. त्या मंत्राने काय होतं, तर त्या मंत्राने आपल्यावर कोणत्याही दुष्ट शक्तीचा प्रभाव राहत नाही, प्रभाव पडत नाही असं वर्णन आहे. सांगायचं तात्पर्य असं की हे मंत्र फार महत्वाचे आहेत आणि या मंत्राच्या मागं शक्ती आहे.
ती कशाची? उपासनेची आहे. नारदाने हा मंत्र सांगितलाय, 12 अक्षरांचा हा मंत्र आहे. आणि ज्याप्रमाणे त्याला सांगितलं तो तिथून निघून गेला. आणि इकडे तो निघून गेल्यानंतर आता घटना अशी घडली की तो तिकडे मधुवनात गेला आणि त्यांनी नारदाने सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली, तपश्चर्या करायला सुरुवात केली. इकडे नारद तिथून निघाले ते थेट या राजाच्या घरी आले. आल्यावर उत्तानपाद बसलेलाच होता. उत्तानपादाने अभ्युत्थान दिलं. या बसा म्हणाले. पण काय होतं, माणसाच्या मनात जर शल्य असेल तर ते चेहऱ्यावर दिसतं. आणि आताच नारदाची त्याची भेट झाली होती. त्यांनी पाहिलं होतं ध्रुव आलेला आहे, याचाच पोरगा आहे. नारद म्हणतात, का हो राजेसाहेब, कशाचा विचार करता? राजन किम ध्यायसी दीर्घ मुखेन परिशुष्यता. का हो, तोंड बारीक झालंय तुझं? तोंडाला कोरड पडली? तुझ्या मनामध्ये काय शल्य? काय झालं? कशामुळे तुझं तोंड बारीक झालंय? तुझा म्लान चेहरा दिसतोय, कशामुळे? असं म्हणल्याबरोबर राजाने खरं ते सांगायला सुरुवात केली. राजा म्हणाला, महाराज तुम्हाला काय खोटं सांगू, मी माझ्या बायकोच्या ताब्यात एवढा गेलो की माझ्या पोराकडे देखील माझं लक्ष नाही राहिलं. माझा पोटचा पोरगा मी आज हरवून बसलो. तो कुठे गेला माहित नाही. रात्रीतूनच बेपत्ता झाला. सुतो मे बालको ब्रह्मण स्त्रीना करुणात्मना निर्वासिता पंचवर्षा निर्वासिता. राज्यातून कुठे बाहेर पडला, निर्वासित झाला, कोणाला माहित नाही. 5 वर्षाचं बालकही होते आणि रागारागाने निघून गेले. पण मी त्याला शोधू शकलो नाही. खूप पाहिलं, सगळीकडं लोक पाठवले, पण काही सापडला नाही. आता तो कुठे गेला असेल? काय झाला असेल? अरण्यात गेला असेल का? एखाद्या वाघासिंहाने त्याला खाल्ला असेल का? मला भीती वाटू लागली. तो उपाशी आहे, त्याला काय अन्न मिळालं असेल का नाही? त्याला प्यायला पाणी तरी मिळालं असेल का नाही? रडायला लागला राजा. हे राजाचं रुदन ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर आणि त्याला राजाला स्वतःबद्दल पश्चात्ताप झाला की अरे आपलं चुकलंच, आपण मुलाला थांबवायला पाहिजे होतं. श्रांतम शयानम क्षुदितम परिप्लानमुखम भुजम. तो झोपला असेल का? त्याला भूक लागली असेल का? त्याला तहान लागली असेल का? त्याला एखाद्या वृकानी, लांड्यानी, वाघाने तर त्याच्यावर आक्रमण तर केलं नसेल. अहो मे बतदौरात्मम स्त्रीजित पधारय. स्त्रीजित झालो मी, बायकोनी जिंकला गेलो आणि माझ्याकडून ही गोष्ट घडली. हे ऐकल्याबरोबर नारद म्हणतात, तू घाबरू नको, काळजी करू नको राजा. तुझा ध्रुव नावाचा जो मुलगा आहे तो फार हुशार आहे, ज्ञानी आहे आणि तो आनंदात आहे. काळजी करू नकोस, तू त्याचं दुःख करू नकोस. आता हा तुझा पुत्र देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी गेलेला आहे आणि तू त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नको. तो आता भगवंताला प्रसन्न करून घेऊनच मग परत येईल. हे ऐकल्यानंतर त्याला आनंद वाटला बाबा. आणि याप्रमाणे इकडे ध्रुव निघाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कालिंदीमध्ये स्नान केलं, त्या थंड पाण्याने आंघोळ केली. मन आणि शरीर हे शुद्ध झालं. त्यानंतर प्राणायाम केला, प्रत्याहार केला आणि भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली. भगवंताची भक्ती अंतःकरणपूर्वक केली पाहिजे, सर्व संग परित्याग करून केली पाहिजे. प्रसादाभिमुखम शाश्वत प्रसन्न वदन एक क्षणम. भगवंत डोळ्यासमोर आणला. कसा रमणीय तरुण अशा प्रकारची मूर्ती, त्याप्रमाणे पितांबर धारण केलेला, हातामध्ये शंखचक्र गदा पद्म धारण केलेले, श्रीवत्सांक चिन्ह ज्यांच्या अंगावर आहे, घनश्याम मूर्ती आहे, वनमाला धारण केलेली आहे, किरीट आहेत, कुंडल आहेत, कौस्तुभाची शोभा शोभते. त्याचप्रमाणे दर्शनीय तमम शांतम मनोनयनवर्धनम. मनाला प्रसन्न करणारी ही मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि अगदी आपादमस्तक पायापासून ते डोक्यापर्यंत पद्भ्याम लख मनुश्रेणिया. भगवंताचे पाय पाहिजे. पायामध्ये असलेला लाल रंग त्यांच्या नखाचा, त्यातला पांढरेपणा जो चंद्रासारखा दिसतोय तो पाहायचा. त्यानंतर भगवंताच्या स्वरूपाचं पूर्ण ध्यान करायचं. एवं भगवतो रूपम सुभद्रम ध्यायतो मनः.
आधी ध्यान कसं करावं हे सांगितलं. सगळं नारदाने सांगितल्याप्रमाणे केलं, ध्यान केलं. त्यानंतर धारणा केली आणि मग ध्यान केलं. न निवृत्त्या पर्यातून संपन्न निवर्तते जप्यश्च परमोगुल्य श्रुतम निद्रुपात्मजा यम सप्तरात्रम प्रपठन. नारदाने सांगितलं होतं, हे ओम नमो भगवते वासुदेवाय एवढ्या द्वादशाक्षरी मंत्राचा जप करायचा. फक्त 7 दिवस जर केलं, सप्तरात्रम प्रपठन पुमान पश्यती खेचरान, आकाशामधले देव देखील तुझ्याकडे आकर्षित होतील. तुला आकाशामधल्या सगळ्या गोष्टी, जे आकाशातून फिरणारे आकाशगामी आहेत, यक्ष किन्नर, हे सगळे तुला दिसतील. फक्त 7 दिवस एवढा या मंत्राचा प्रभाव आहे. पण त्यासाठी आधी काय करावं लागेल? आधी भगवंताचं स्मरण, मग आधी धारणा करावी लागेल. मंत्र शास्त्र इतकं सोपं नाहीये. मंत्रशास्त्राच्या मागे आधी आपल्याला योगशास्त्राचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तिथून धारणा आणि मग ध्यान करायचे आणि मग मंत्रे नानेन देवस्य कुर्या द्रव्यमयी बुधा. याप्रमाणे जो ज्ञानी आहे तो या मंत्राच्या द्वारे समग्र भगवंताची पूजा करतो. आता इथे गंध पुष्प धूप दीप नैवेद्य काय हो? काय उदबत्ती आणली काय त्यांनी? काय फुलं आणले का कुठून? ते म्हणे नाही. या ठिकाणी मनोमय सगळे, ज्याला आपण भगवंताची मानस पूजा म्हणतो, ही मानस पूजा आहे. मानस पूजेमध्ये आता गंध अर्पण करायचंय, पण गंध म्हणजे पृथ्वीच आहे ना, पृथ्वी हीच गंधरूप आहे. त्यामुळे पृथ्वी अर्पण करायची मनाने. समजायचं देवा ही पृथ्वी तुमची आहे. लम पृथिवी आत्मने गंधम परिकल्पयामी समर्पयामी, हम आकाशात्मने पुष्पम परिकल्पयामी समर्पयामी. हम हे आकाशाचं तत्व आहे, त्याने फूल अर्पण करायचंय. ख पुष्प, आकाशाचं पुष्प अर्पण करायचंय. यानंतर यम वायवात्मने धूपम परिकल्पयामी समर्पयामी. यम हे वायूचं स्वरूप आहे, सूक्ष्म. त्या दृष्टीने सगळा वायू अर्पण करायचा आहे. म्हणजे धूप आघ्रापयामी, धूप दिला. मग दीप, आता दीप ज्याप्रमाणे धूपाचा मंत्र यम, त्याचप्रमाणे दीप हा तेजाचा मंत्र आहे. तेजस्विता ही भगवंताला अर्पण करायची आहे. आणि हे करत करत नैवेद्य, अमृतमय नैवेद्य, हा समुद्ररूपी अमृतमय नैवेद्य अर्पण करायचा आहे. याप्रमाणे रम हे तेजाचा मंत्र आहे. रमनी तेज, दिवे ओवाळायचे. याप्रमाणे मंत्रात्मक स्वरूपात भगवंताची या ठिकाणी भक्ती करायची, पूजा करायची. आणि सलिलय शुचिभीर माल्यैर, सगळं सलिलाने पाण्यानेच, पाणीच सोडायचंय, पण ते मनात ठेवायचे की हे अर्पण केलंय म्हणून. शुचिभीर माल्यैर वन्नेर फुलं मूल फलादिभी, याप्रमाणे हे सगळं अर्पण केलं. आणि मग भगवंताची जी मूर्ती आहे ती डोळ्यासमोर आणली. त्यांना मंत्रानेच सगळं समर्पित केलं. आणि जसं जसं नारदाने सांगितलं होतं तसं तसं केलं. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, विदुरा एका पायावर उभा राहिला, एका पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहिला आणि भगवंताची ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्रानं भगवंताचं स्मरण चिंतन करायला सुरुवात केली. समाहित पर्यचरत, समाहित शब्द वापरला. समाहित म्हणजे समाधीच लागली त्याला बाहेरचं काही आठवेना. आणि त्रिरात्रांते अशा पद्धतीने 3 दिवस कपित्थ बदराशनैहि, 3 दिवस, 3 दिवसाला, 3 दिवसाच्या अवधीमध्ये त्यांनी फक्त आधी बोर आणि कवट खाल्लं. त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या महिन्यात 3 दिवसाचा खंड करून 3 दिवसाला बोर किंवा कवट, पुन्हा नंतरच्या 3 दिवसाला बोर किंवा कवट, असं महिनाभर केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसाला फक्त वाळलेले पानं खाल्ले. मग 6 दिवसाला वाळलेले पानं खाल्ली. त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये सगळा श्वास आत्मसात केला आणि फक्त पाणी पिऊन राहिला. आणि 9 दिवसाला फक्त पाणी प्यायचं असं केलं. त्यानंतर 5व्या महिन्यामध्ये
त्यांनी सगळा श्वास आपल्यामध्ये आत्मसात केला आणि आता मात्र काहीही न खाता आणि काहीही न पिता पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय याप्रमाणे या मंत्राचा जप जो अंतःकरणपूर्वक लय लागून जो केला त्यामध्ये समाधी लागली आणि 6व्या महिन्यामध्ये सगळ्या जगातला, सगळ्या विश्वातला, त्रिभुवनातला वायू त्याने आपल्यामध्ये आत्मसात केला. ध्यान ब्रह्मपदैकेन, एका पायावर उभा राहिला. तस्थो स्थाणुरिवाचला, ज्याप्रमाणे एखादा खांब उभा राहतो त्याप्रमाणे उभा राहिला. हालचाल नाही, डोलणं नाही, काही नाही. सगळं मन भगवंताकडे तल्लीन केलं आणि भगवंताच्याच रूपामध्ये आधारम महदादीनाम. आता एवढं 6 महिने, 6व्या महिन्यामध्ये हे चालू आहे. संपूर्ण श्वास आपल्यामध्ये आणला, पूर्ण जगाचा श्वास आपल्यामध्ये आणला, जगाचा वायू त्यांनी रोधला आणि आधारम महदादीनाम. महद ब्रह्म म्हणजे आधी मूळ ब्रह्म, मग त्या मूळ ब्रह्मातून मायेचे प्रगटीकरण होतं आणि मायेतून महद ब्रह्म, ज्याला आपण महद तत्व म्हणतो, ते प्रगट होतं. आता या महद तत्वाचा आधार कोण आहे? महद तत्वाचा आधार कोण आहे? महद तत्वाचा आधार भगवान आहे, ईश्वर आहे. तेव्हा भगवंताला, ईश्वराला प्रधान पुरुषेश्वरम, प्रधान पुरुषेश्वरम, प्रधान म्हणजे माया, मायेचा जो अधिकारी आहे, मायेचा जो प्रमुख आहे तो भगवान. असा जो प्रधान पुरुषेश्वर आहे, जो सगुण ब्रह्म आहे, ते त्याने आत्मसात केलंय. आता कारण मूर्ती सगुणाची आहे, त्यामुळे प्रधान म्हणजे माया, मायेसहित असलेलं जे ब्रह्म आहे त्याला आपण मायेसहित असलेला ईश्वर म्हणतो. तेव्हा हा जो ईश्वर आहे तो आत्मसात केला आणि मनामध्ये एका पायावर उभा राहून संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या श्वासामध्ये आलं. एका अंगठ्यावर तो उभा होता. तस्थौ तदंगुष्ठ निपीडिता मही, एका पायाच्या अंगठ्यावर तो उभा आहे आणि संपूर्ण पृथ्वी त्यांनी त्यामध्ये जिंकली. संपूर्ण पृथ्वीवर त्याचं ओझं वाटायला लागलं, पृथ्वी डगमगू लागली, हलू लागली आणि सगळं ब्रह्मांड हलू लागलं. त्याच्या उच्छ्वासाने सगळे लोकपाल थरथर कापू लागले, सगळ्या देवांचे पोट फुगले आणि सगळे लोक देव म्हणू लागले, देवा आमचे पोट का फुगले? आम्हाला श्वास निरोध का होऊ लागलाय आमचा? आम्हाला श्वासच घेता येईना. सगळे ब्रह्मदेवाकडे गेले, प्राणरोध झालाय म्हणून. ब्रह्मदेव भगवंताची प्रार्थना करू लागले, नैवम विदामो भगवन प्राणरोधम, प्राणरोधम. गळा दाबल्यासारखा झालाय म्हणे, गळा दाबल्यासारखा झाला. कशामुळं? काही कळे ना हो म्हणले. सगळेच हा रोग झाला म्हणून घेऊन आले ब्रह्मदेवाकडं. मग आमचे गळे दाबले, आमच्या छातीवर दाब निर्माण झालाय. हा छातीवरचा दाब, श्वास घेता येईना. सगळे चराचर घाबरलो आणि मग तेवढ्यात भगवंतानी शब्द रूपाने, आकाशवाणीच्या रूपाने सर्वांना सांगितलं, काही घाबरू नका. तुमचा श्वास जो निरोध झालेला आहे, जो गळा दाबल्यासारखा झालाय, तो केवळ एका गोष्टीमुळे झालाय, ते म्हणजे माझा भक्त माझ्याशी तद्रूप पावलाय. आता मी त्यांना लवकरात लवकर भेट देतो आणि तुम्हाला मुक्त करतो. महाभैष्ट बालम तपसो तुरत्या निवर्तयिष्ये प्रतियात स्वधाम. यतो हि वा प्राण निरोध आसीद उत्तानपादिर्मयी संगत आत्मा. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव माझ्याशी तन्मय झाल्यामुळे त्यांनी सगळा वायू आपल्यामध्ये रोखलाय. असं म्हणल्याबरोबर देव म्हणाले, लवकरात लवकर त्याला भेट द्या, त्याच्या मनामध्ये असलेली इच्छा पूर्ण करा, त्याच्या समोर साक्षात प्रगट व्हा. आणि या सगळ्या देवतांची इच्छा आणि ध्रुवाचा हा तपश्चर्येचा अधिकार पाहिल्यानंतर भगवान स्वतः गरुडारूढ त्या ठिकाणी आले आणि गरुडावर बसून मधुवनामध्ये आले. मधुवनच कशामुळे सांगितलं तर यत्र संनियतो हरी, त्या ठिकाणी हरी कायम स्वरूपी वास्तव्याला असतात. काही काही स्थानांचं सुद्धा महात्म्य. त्याप्रमाणे गरुडावर बसून भगवान आले. हृत्पद्म कोशे स्फुरितम तडित प्रभाम, आकाशामध्ये जशी वीज चमकावी त्याप्रमाणे चमकू लागले आणि त्या
तो सामवेदाचा ध्वनी ऐकत ऐकत त्यांच्या समोर भगवान उभे राहिले. पण हा काही डोळे उघडे ना, डोळे झाकलेले होते. कारण त्यामध्ये त्या मनश्चक्षू समोर त्याच्या हृदयामध्ये भगवंताची मूर्ती होती. भगवंतांनी ती मूर्ती काढून घेतली. त्याच्या मनातली मूर्ती काढून घेतल्याबरोबर त्याला म्हटलं, अरे माझ्या डोळ्यासमोर देव होते, कुठे गेले, का बरं दिसत नाहीत? म्हणून त्याने डोळे उघडले. डोळे उघडले तर प्रत्यक्ष ज्या मूर्तीचं ध्यान हा करत होता ती मूर्ती समोर उभी होती. पाहिल्याबरोबर हात जोडले आणि नमस्कार केला. तेवढ्यात भगवंताने आपल्या हातातला शंख घेतला आणि त्याच्या कपोलाला लावला, गालाला लावला. कारण इतके दिवस 6 महिने फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय याच्याशिवाय दुसरा शब्द नव्हता. त्यामुळे त्याला काहीच बोलताच येत नव्हतं. त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. भगवंताने एकदम त्याला शंख लावला. पस्पर्श बालम कृपया खपोले सवय तदैव प्रतिपादिताम गिरम. आणि त्याला एकदम वाणी प्राप्त झाली, बोलता येऊ लागलं. आतापर्यंत मंत्रामुळं त्याला काहीच बोलता येत नव्हतं, शब्दच निघत नव्हता. भगवंतानी त्याच्या गालाला शंख लावल्याबरोबर ध्रुव बोलू लागला, भगवंता आपल्याला नमस्कार असो. भगवंता त्वया त्वदत्तया वयुन देत मचष्ट विश्वम प्रसुप्तैव नाथ भवत प्रपन्ना. हे देवा, आता या ठिकाणी ध्रुवानी जी प्रार्थना केलेली आहे की आपण भगवंता तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि आम्ही तुमचे सेवक आहोत. आम्ही खरं म्हणजे माणसं इंद्रियाच्या मागे लागतात आणि नाही त्या गोष्टी मागतात. त्यांनी वर्णन केलंय ध्रुवानी, अर्चंती कल्पकतरुम कुणपोप भोग्यम मिच्छंती यत् स्पर्शजम निरयेप नृणाम. खरं म्हणजे आपल्यासारखे भगवंत कृपाशील असलेले, कल्पवृक्ष असलेले भगवंत प्रत्यक्ष प्रसन्न झाल्यावर सुद्धा लोक काय मागतात? तर लोक सांसारिक गोष्टीच मागतात. सांसारिक गोष्टी म्हणजे मला धन दे, मला दौलत दे, मला आयुष्य दे, मला पुत्र पौत्र दे. अरे देव प्रसन्न झाल्यावर मोक्ष मागा ना, मुक्ती मागा ना. पण नाही, ते म्हणतात हे त्वाम भवाप्तय विमोक्षण मन्य हेतो हो. भगवान आपण प्रसन्न झाल्यावर सुद्धा लोक मोक्ष मागत नाहीत म्हणे. मग कुणपोप भोग्यम, कुणप म्हणजे तुच्छ गोष्टी, तुच्छ गोष्टी मागतात. असं एक वर्णन आहे की आपल्या राज्यामधून त्यावेळेला हे जे त्या काळात ते राजे ते फिरत असत आणि जनतेची काय इच्छा आहे ते पाहत असत. याप्रमाणे एकदा नाना फडणवीस हे यांची स्वारी निघालेली असताना रस्त्यामध्ये ही गर्दी. हो, फडणवीस नाना आहेत, नानाचं नाना फडणवीस नाना आपण म्हणतो ना, इतर नाना करती तर नाना. हे फडणवीस नाना म्हणजे फार हुशार होते, ज्ञानी होते आणि विचक्षण होते, चतुरस्त्र होते. ते निघालेत म्हटल्यानंतर सगळे लोक त्याच्या भोवती आले, गोळा जमून. कोणी म्हणतात मला हे द्या, कोणी म्हणतात मला ते द्या, कोणी म्हणतात ते द्या. आणि नाना म्हणायचे यांना देऊन टाका, यांना काय पाहिजे याला देऊन टाका. सगळ्या लोकांच्या इच्छा परिपूर्ण करत करत निघाले. त्यांचा रथ, त्यांचा घोडा निघालाय. त्यावेळेला एक माधुकरी मागणारा मुलगा तिथून चालला होता. माधुकरी मागण्यासाठी चालला. लोक म्हणले, ए बेड्या, तुला दिसतं का कोण चाललेत रस्त्याने? म्हणजे कोण आहे? अहो नाना साहेब चाललेत. मग मागून घे ना काहीतरी. तो म्हणला काय मागू, काय मागू, काय मागू. विचार केला त्यांनी आणि तो म्हणला काही नाही, मला झोळीच नाहीये म्हणला. आता झोळी माझी फाटली आहे. म्हणला ओ मला एक फडकं द्या हो. असं ऐकल्यानंतर ते म्हणले काय मागितलं त्याने? त्याच्या बाजूला एक ग्रस्त बसला होता. तो म्हणला आता याला तर कळलं, हा फडकं मागितलंय. म्हणले महाराज अहो ती जहागीर मागितली म्हणे त्यांनी. फडके नावाची जहागीर त्यावेळेला होती कोकणामध्ये. ती जहागीर मागितली म्हणे त्यांनी, फडके. आणि तेव्हापासून ज्यांना ती जहागीर मिळाली त्यांचं आडनाव फडके झालं. फडके नावाची जहागीर त्यांना मिळाली. देऊन टाका म्हणले. फडकं मागितलं तर फडके जहागीर मिळाली. अहो देव प्रसन्न झाल्यावर तुम्हाला काय मिळणार नाही, पण तुम्ही काय मानतात? कुणपोप भोग्यम, काही तुच्छ गोष्टी मागतात म्हणले. देव प्रसन्न झाल्यावर कुठे तंबाखूला चुना मागत असतील का म्हणले. अर्चंती कल्पकतरुम, प्रत्यक्ष कल्पतरू प्रसन्न झालाय आणि तुम्ही काय मागता हो? मिच्छंती स्पर्शजम निरयपि नृणाम, निरयपि नृणाम. माणसं पुन्हा पुन्हा मृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहतात पण मोक्ष मागत नाही. हे देवा,
ध्रुव बोलतोय, हे देवा मला बाकी काही नको, ए त्वब्जना भवदीय पदारविंद, हे देवा तुमची फक्त सेवा मला घडावी, तुमची भक्ती मला घडावी. रूपम समिष्टमजते महदाद्य नेकम नातः परम परम वेद्मिन यत्र वादाः. हे देवा आपण या ठिकाणी विश्व निर्माण करता, विश्व परिपालन करता आणि विश्व नष्ट करता. आता या ठिकाणी जीव आणि शिव याच्यातला भेद या ठिकाणी ध्रुवाच्या तोंडून सांगण्यात आलेला आहे. त्वं नित्य मुक्त परिशुद्ध विबुद्ध आत्मा कुटस्थादि पुरुष भगवंत दिशा यद बुद्ध्यवस्थितम खंडित धया तो दृष्ट्या दृष्टा स्थितावमधिक मुखो व्यतिरिक्त असे. तुम्ही कसे आहात? यद नित्य मुक्त परिशुद्ध. शिव कसा आहे? भगवान कसा आहे? तो नित्य मुक्त आहे, तो शुद्ध आहे, बुद्ध आहे, नेहमी जागृत आहे, षड्गुणैश्वर्य आहे, संपन्न आहे. त्वं नित्य मुक्त परिशुद्ध विबुद्ध आत्मा. तुम्ही आत्मरूप आहात, ज्ञानरूप आहात, नित्य आहात, कायमस्वरूपी आहात, मुक्त आहात, शुद्ध आहात आणि विबुद्ध आहात म्हणजे ज्ञानी आहात. कुटस्थ आहात, आदिपुरुष आहात. आणि आम्ही जीव. आम्ही कसे आहोत? आम्ही बंदिस्त आहोत, आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही अनित्य आहोत. त्याचप्रमाणे आम्ही अनात्मवादी आहोत आणि आम्ही या जगामध्ये केवळ अज्ञानाच्या मागे लागणारे, केवळ मायेच्या मागे लागणारे आहोत. द्रष्टा नाहीत, तर आम्ही केवळ या विश्वाच्या आकाराच्या मागे लागणारे आहोत. म्हणून या ठिकाणी आत्मा आणि परमात्मा किंवा जीव आणि शिव याच्यातला भेद या ठिकाणी सांगितलेला आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो. मानंद मात्रम अविकारम अहम प्रपद्ये. आपण आनंदरूप आहात, अविकार रूप आहात, तुम्हाला नमस्कार असो. ज्याप्रमाणे नमस्कार केला, भगवंताने ऐकलं त्याची सगळी स्तुती. 5 वर्षाचा मुलगा पण काय हुशार आहे म्हणाले. आणि मग भगवान म्हणतात, ध्रुवा आता ही स्तुती पुरे झाली, मी तुला जे सांगतो ते ऐक. कारण यांनी तपश्चर्या कशासाठी केली होती ही मोठी गमतीची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल यांनी मुक्ती का नाही दिली देवाने, याला लगे मोक्ष का नाही दिला? त्याचं कारण असं आहे की हा जो तिथून आला रागाने, कशामुळे आला? मला वडिलाच्या मांडीवर बसू दिलं नाही, म्हणजे मला राज्याचा अधिकार नाही. मग देव म्हणाले, तुला 36,000 वर्ष राज्य करायचंय. आता कारण ज्या प्रेरणेने तो आलाय, आता त्याची प्रवृत्ती बदलली, पण ज्या प्रेरणेने आला, ज्या प्रेरणेने त्यांनी या ठिकाणी भगवंताची प्रार्थना केली, त्याचप्रमाणे त्याची उपासना केली, ते कोणत्या कारणाने केली? राज्य मिळण्याच्या उपासनेने, राज्य मिळण्याच्या कारणाने. आणि म्हणून भगवंतानी त्याला 36,000 वर्ष राज्य तुला प्राप्त होईल म्हणून आशीर्वाद दिला. त्यालाही लक्षात नाही आलं मी काय देवाने दिलं. आणि त्यानंतर मात्र तुला मी ध्रुवपद देतो म्हणून सांगितलं. ध्रुवपद याच्यासाठी की तुला मी असं पद देणार आहे की ज्या पदावरून कुणी तुला बाजूला करू शकणार नाही. तुझी दुसरी आई तुला या राज्यपदावरून खाली घसरून तिने टाकलं, तिने तुला बाजूला ओढलं का? मी तुला असं पद देतो की जे पद की तुला 36,000 वर्ष राज्य करून तुला मी ध्रुवपद प्राप्त करून देणार आहे. आणि मग भगवंत अंतर्धान पावले, त्यांचा गरुड या ठिकाणी निघून गेला. आणि मग मैत्रेय म्हणतात, विदुरा याप्रमाणे भगवंताकडून आशीर्वाद, प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाल्यानंतर हा तिथून निघाला. आता ध्रुव निघाले म्हटल्याबरोबर राजाला ही वार्ता कळाली, ध्रुव निघालेत, ध्रुव आलेत. ते वनातून बाहेर आल्यानंतर राज्याच्या जवळ येता क्षणीच त्यांनी मोठ्या जंगी स्वागत त्याचं केलं. पहा, असं असतं माणसाचं, जेव्हा माणसाच्या मागं कुणी नसतं त्यावेळेला त्याला कोणी विचारत नाही, पण माणसाच्या मागं देव उभा राहिला की मात्र सगळे पुढे हात जोडतात. ज्याप्रमाणे त्याला मोठा स्वागत केलं, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मोठमोठ्या वेशींच्या तिथे अलंकृत अशा प्रकारच्या वेशी केल्या, चंदनाचे सडे टाकले, फुलांच्या माळा लावल्या. आणि मग नारदांनी सांगितल्याप्रमाणे जे जे सगळं केलंय ते प्राप्त त्याला झालं त्याच्या मंत्रामुळे. आणि आज प्रत्यक्ष भगवान प्रसन्न झाले ही फार मोठी गोष्ट आहे. ज्याला देव प्रसन्न होतो, ज्याच्या मागे देव असतो, त्याला कोणालाही हात पुढे त्याला पसरावा लागत नाही. यो नारदा वचस तथ्यम नागराही मशत्तमः. याप्रमाणे
सदश्वम रथमारुह्य, त्या ठिकाणी रथामध्ये त्याला बसवलं. त्याचप्रमाणे घोडे त्याला, त्या रथाला मोठे सुंदर घोडे जोडलेले होते. शंख वाजले, दुंदुभी वाजल्या, ब्रह्मघोष पुढे चाललेला आहे, ब्राह्मणांचा घोष चाललेला आहे आणि सर्व रस्त्यावरून त्याचं या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. सगळे जगात त्या ठिकाणचे नागरिक त्याची ती कौतुकाची स्थिती पाहत होते, त्याच्याकडे पाहत होते, त्याचा जय जयकार करत होते. ध्रुव महाराज की जय म्हणून सगळीकडे परिरेभेंग ज्योतिर्भ्याम आणि सर्वत्र जय जयकार झाला. ब्राह्मणांचे मंत्र झाले आणि एवढ्यात आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा कोणाला नमस्कार केला हो? पळत 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 ध्रुव आला आणि त्याने आपल्या दुसऱ्या आईला सुरुचीला पहिल्यांदा नमस्कार केला. एखाद्याने आपल्या सख्या आईला केला असता, पण सावत्र आईला आधी नमस्कार केला. अहो, जो भक्त असतो ना त्याला आता सख्खा आणि सावत्र हा भेदच राहिलेला नसतो. अभेदता ही तर भक्ताचं वैशिष्ट्य आहे. अभेद, दोघांच्या मध्येही भेद नाही, समदृष्टी, यालाच म्हणतात ब्रह्मदृष्टी, तोच खरा भक्त असतो. याप्रमाणे त्यांनी या सर्वांना नमस्कार केला. आपल्या सुरुचीला आधी नमस्कार केला, मग राजाला नमस्कार केला. आईने, सुनीतीने त्याला आपल्या जवळ घट्ट घेतलं आणि तिच्या आपल्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला स्नान घातलं. ननाम मातरो शीर्ष्ण सज्जनाग्रणी सुरुचिस्तम समुत्थाप्य पादावन समर्भकम, ज्याप्रमाणे ध्रुवाला उचलून घेतलं. आपल्या अंतःकरणातलं प्रेम त्यातून व्यक्त झालं आणि तस्मै नमन्ति भूतानी. अहो, ज्याला सगळे जग नमस्कार करतं तो ध्रुव आज आपल्याला नमस्कार करतोय. यापेक्षा आणखी काय? निम्न मापैव स्वयं, ज्याप्रमाणे सुनीतिरसजन्य प्राणे बिप्रियम सुतम, आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असलेला आपला मुलगा आल्याबरोबर, पाहिल्याबरोबर तिचं आईचं मातृहृदय त्यातून दूध प्रगट झालं आणि नेत्रातून अश्रू धारा वाहू लागल्या. प्रेमाने त्यांनी त्याला जवळ घेतलं. याप्रमाणे तत्र तत्रोपसंकृप्तैर सगळं तोरणही, सगळीकडे तोरणं लावलेले होते, आंब्याचे तोरणं लावलेले होते. त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचे केळीचे स्तंभ उभे केलेले होते आणि सगळ्यांच्या दारात, प्रत्येकाच्या दारादारामध्ये या केळीचे स्तंभ उभे केलेले होते. प्राकारावरती सर्वत्र सुंदर अशा प्रकारचे अलंकृत असे फुलं लावलेले होते. तसेच प्रत्येक दाराच्या समोर पूर्ण कुंभ भरून ठेवलेले होते. अक्षता आणि दही हे भरून याचे सडे टाकलेले होते, फुलांचे सडे टाकलेले होते, चंदनाचे सडे सर्वत्र पसरलेले होते, सुगंध सगळीकडे पसरलेला होता. पय फेन निभाषया दांता रुक्मपरी छदा, आणि तो आतमध्ये आला, राजवाड्यात आला, नंतर अंतर्ग्रहात आला आणि तिथे सुंदर अशा प्रकारच्या या पलंगावरती, पर्यंकावरती गाद्या टाकलेल्या होत्या. पांढरे स्वच्छ अशा प्रकारच्या चादरी टाकलेल्या होत्या. उद्यानं होते, त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचे बाग बगीचे हे सगळे होते. हंस, कारंडव हे सगळे पक्षी त्या ठिकाणी पूजन करत होते असं पाहिलं. आणि यानंतर तो अनेक दिवस तिथे झाल्यानंतर आता राजा हा मृत्यू पावला. त्यानंतर उत्तम हा, आता याला तर राज्य मिळणार आहे, याला राज्य मिळालंय, परंतु उत्तम एके दिवशी युद्धासाठी गेला आणि तो आता याचं लग्न झालं ते शिशुमाराच्या मुलीबरोबर, उपयमे भ्रमीम नाम, भ्रमी नावाच्या मुलीबरोबर याचं लग्न झालं आणि त्याला कल्पवत्सर नावाचे कल्प आणि वत्सर असे 2 पुत्र झाले. यानंतर महाबली ध्रुवाची दुसरी पत्नी वायुपुत्री ही इला होती, तिला देखील उत्कल नावाचा पुत्र झाला आणि एक कन्या झाली. त्यानंतर उत्तमाचा मात्र विवाह झाला नाही, तो तसाच राहिला. आणि मग एके दिवशी तो शिकारीच्या निमित्ताने गेला ते हिमालयाच्या तिथे यक्षाने त्याला ठार मारलं आणि हे यक्षाने ठार मारलेलं ऐकल्याबरोबर ध्रुव महाराज तिथे गेले. त्यांनी यक्षाबरोबर युद्ध केलं, मात्र इतके ते तुमल युद्ध झालं की यक्ष मरू लागले, कारण हा ध्रुवाच्या जवळ जे बाण होते ते अत्यंत तेजस्वी बाण होते. त्या तेजस्वी बाणाने सगळे यक्ष ठार होऊ लागले. तेव्हा प्रत्यक्ष मनु आजोबा आले आणि आजोबा म्हणले, अरे 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 ध्रुवा थांब, अरे तू का मारायला लागला सगळ्यांना? अलम वत्साती रोषेण तमुद्वारेण पापमाना,
तुझ्या उत्तमाला मारलं, भावाला मारलं, म्हणून तू सगळ्यांना मारू लागलास. अरे तुझा भाऊ मेला, आता तो काही जिवंत होणार आहे का? नाही. आणि मग प्रत्येकजण आपापल्या कर्माने जन्माला येतं, कर्माने मरतं. तेव्हा तू कशाला त्यांचं कर्म तुझ्या डोक्यावरती घेतोस? प्रत्येकजण आपापल्या कर्माने, काळ प्रत्येकाच्या पासून टिकत नसतो. सोनंतोंत करः कालः कालो नादिरादेव कृतव्यय. जनन जनेन जनयन मारण मृत्युरांतकम. शेवटी जन्म आणि मृत्यू हा काळावर अवलंबून आहे. तेव्हा तू थांब. आणि मग विनाकारण लोकांची हत्या करू नको म्हणून सांगितलं. हा मार्ग नाही. अरे लहानपणीच तू भगवंताला प्रसन्न केलंस, तुझ्यासारखा श्रेष्ठ भक्त दुसरा कोणी नाही, आणि तू आता असं अभक्तासारखं काम करतोस. हे पाहिल्यानंतर मग मनूनी मध्यस्थी केली आणि ते युद्ध थांबवलं. गावो यथा वैनसी दामयंत्रितः. आपण जनावर आहोत, जनावर, आणि आपल्या नाकामध्ये कर्माची व्यसन देवाने घातलेली आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याचा मृत्यू होतो, त्याचं सुखदुःख त्याला भोगावं लागतं. हे तुला मी काय सांगावं? कारण तू लहानपणीच आपल्या केवळ आईच्या शब्दाखातर तू देव प्रसन्न करून घेतलास. या पंचवर्षो जैनीन तुम्ही हाय. 5 वर्षाच्या वयात तू रानावनात गेलात आणि देवाला प्रसन्न केलंस. तेव्हा आता तू हे सगळं सोडून दे. आणि मग 36,000 वर्ष झालेले होते आणि यांनी पाहिलं की बस मी थांबतो. आणि मग धनद आले, कुबेर आले. कुबेराने त्यांना नमस्कार केला आणि कुबेराने सांगितलं की आपण प्रत्यक्ष भक्त आहात. देव भक्तावर कृपा करतो आणि त्याला समदृष्टी देतो. तेव्हा तुम्ही सुद्धा धर्माचे रक्षक आहात. तुम्ही धर्माचं रक्षण करा. गोप्तारम धर्मसेतूना मे निरे पितरम प्रजा. हा, तुम्ही तुमच्या वडिलाप्रमाणे, त्याचप्रमाणे तुमच्या आजोबाप्रमाणेच मोठे आहात, शील संपन्न आहात, दीनवत्सल आहात. आता थांबा. याप्रमाणे त्यांनी थांबवलं. आणि मग आता सांगितलं की आता तुम्ही बद्रिकाश्रमात जा. तिथून बद्रिकाश्रमात ध्रुव गेले आणि बद्रिकाश्रमामध्ये गेल्यानंतर ते म्हणले आता हा मृत्यू जवळ आलेलाच होता. सदर्श विमान आग्र्यम. आकाशात विमान पाहिलं, हे विमान आलंय म्हणले. कोणाला? ते म्हणले अहो मला विमान आलं. हो. भोगेन पुण्यम कुशलेन पापम. या ठिकाणी भगवंतानी भोगाने पुण्यक्षय करायचा आहे आणि पापक्षय देखील करायचा आहे. तर त्यागपूर्वक यज्ञादी अनुष्ठान केल्याने पापक्षय होतो. मुक्ती कशी प्राप्त होते? या ठिकाणी ध्रुवाच्या आख्यानात आणि प्रल्हादाच्या आख्यानात 2 ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे की माणसाचे पुण्य आणि पाप हे दोन्ही नष्ट झाले पाहिजेत. कारण मानव जन्म कधी प्राप्त होतो? पुण्य आणि पाप अर्धे अर्धे असतील तर 50% पुण्य आहे, 50% पाप आहे, मग मानव जन्म आहे. जास्त पाप आहे तर मग पशु जन्म आहे. त्यापेक्षा कमी पाप आहे आणि जास्त पुण्य आहे, मग देवाचा जन्म आहे. पण दोन्ही नष्ट केल्याशिवाय मुक्ती नाही. मग हे नष्ट कसे होतील? तर ते म्हणतात भोग्याने पुण्यक्षय होतो, भोगाने, आणि त्यागपूर्वक यज्ञादी अनुष्ठानाने पापक्षय होतो. भोगेन पुण्यम कुशलेन पापम, असं वर्णन या नरसिंह याने केलेलं आहे प्रल्हादाच्या चरित्रात. तेव्हा इथे सुद्धा ध्रुवाच्या 36,000 वर्ष राज्य करायला का सांगितलं? तर 36,000 वर्ष राज्य करून त्याचा पुण्यक्षय केला, पुण्य नष्ट केलं आणि यज्ञादी कर्म केलं, त्यागपूर्वक अनुष्ठान केलं, म्हणून पापकर्म गेले. आणि मग आकाशामधून विमान आलं. आकाशामधून विमान आल्याबरोबर पाहिलं सुनंद आणि नंद हे बसलेलेच होते. त्यांनी 2 हात जोडले. ते विमान थोडं उंच होतं. खाली उतरले सुनंद नंद. खाली उतरल्याबरोबर त्यांनी सांगितलं महाराज चला आपल्याला भगवंताच्या आदेशानुसार आता ध्रुवगती प्राप्त करायची आहे. तरी ते म्हणाले हो पण विमान उंच आहे, मला माझे पाय काही पुरत नाही तिथं. तेवढ्यात मृत्यू आला. मृत्यूने हात जोडले. म्हणजे महाराज मी आलोय, माझ्या डोक्यावर पाय द्या आणि वर चढा. मृत्यू हात जोडून आला. मृत्यू मूर्धी पदंतत्वा आरुरोहोद्भुतम ग्रहम. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन हे वरती चढले. आरुरोह म्हणजे चढले. अद्भुतम ग्रहम, अद्भुत ठिकाणी या ध्रुव गतीला यांना द्यायचे. आता मृत्यू कसा येतो? आपल्याला येतो तो क्रव्याद रूपात येतो, आपल्याला येतो तो भयद रूपात येतो. पण ध्रुवाला आला तो हात जोडून आला, नौकराप्रमाणे हात जोडून आला.
नोकर जसा हात जोडून असतो, पोलिसाची आपल्याला भीती वाटते, पण पोलिसाचे जे SP आहेत ते किंवा मोठा एखादा त्याच्यापेक्षा अधिकारी मंत्री वगैरे, मंत्र्याच्या पुढे पोलीस हात जोडतो, पण आपल्या पुढे काठी हातात घेतो. तसं मृत्यू आपल्या पुढे हातात काठी घेतो, पण त्याच्यापेक्षा मोठा कोणी असेल तर हात जोडतो. त्याप्रमाणे आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या, गंधर्व जमा झाले, मृदंग वाजू लागले, पणम वाजू लागले. त्याप्रमाणे पुष्पवृष्टी झाली आणि ध्रुव महाराज की जय, ध्रुव महाराज की जय अशा प्रकारे सर्वांनी ध्रुवाचा जय जयकार केला आणि ध्रुवाचं विमान निघालं. पण ध्रुवाने विचारलं, महाराज सगळं खरं झालं, पण माझी आई सुनीती, कारण सुरुचीचं काय झालं, सुरुचीचं ती मात्र या ध्रुवाला खाली ओढल्यामुळं म्हणा किंवा तिच्या प्रवृत्तीमुळं म्हणा तिची दुर्गती झाल्याचं वर्णन केलेलं आहे. पण सुनीतीची दुर्गती नाही झाली. ती सुनीती ही पुढे विमानामध्ये बसली आणि त्यांनी विचारलं माझी आई, ते म्हणे ते काय पुढे चाललेली आहे, तुमच्या दर्शयामसता तुर देवी पुरो याने न गच्छती, पुढे तुमच्या पुढे तिचं विमान चाललेलं आहे त्यांनी दाखवलं. आणि याप्रमाणे हे गंभीर वेगाने हे विमान ज्योतिषां चक्रमाहितम, ज्योतिष चक्राच्या पलीकडे गेलंय. म्हणजे आता ध्रुवाच्या भोवती हे सगळे फिरतायत, नक्षत्र, ग्रह, तारका, आकाशगंगा सुद्धा ध्रुवाच्या भोवती फिरते आणि ध्रुव तारा हा स्थिर तारा आहे. त्याप्रमाणे ती गती याला मिळाली आणि हेच वर्णन आपल्याला पंचमस्कंधामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. याप्रमाणे ध्रुव यांची गती सांगितली, सद्गती सांगितली आणि मग हे जो ऐकेल त्याला देखील ध्रुवगती प्राप्त होईल अशा आख्यानाला वरदान दिलेलं आहे. ध्रुवस्योद्दाम यशश्चरितम सम्मतं सताम धन्यम यशस्यम आयुष्यम पुण्यम स्वस्तेनम महतं स्वर्गम द्रव्यम सौमनस्यम प्रशस्यामगमर्षणम. पाप नष्ट करणारं, स्वर्ग प्राप्त करून देणारं, ध्रुवस्थान प्राप्त करून देणारं आणि मन शुद्ध करून देणारं हे आख्यान आहे. तेव्हा या आख्यानाला वरदान दिलेलं आहे. अशा पद्धतीने हा ध्रुवाचा आता वंश पुढे जे सांगतील आणि अंगराजाचं जे चरित्र सांगतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत.